जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले तर 40 जवान जखमी झाले। भीषण अशा स्वरूपाच्या या दहशतवादी हल्ल्यानं तसंच नरसंहारानं संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून दहशतवादी कृत्याचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त करताना या क्रूर कर्म्यांना कायमचा असा धडा शिकवा अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे। दहशतवादाला कायमच खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवावा अशा प्रकारची जनभावना निर्माण झाली आहे। दरम्यान दहशतवादी हल्ल्याचे सोलापुरातही तीव्र पडसाद उमटले। ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करण्यात आला। बलिदान चौक इथं श्रीराम युवा सेनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्रित झाले। दहशतवाद्यांच्या विरोधात तसंच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा देत दहशतवादाचा पुतळा जाळत त्याचप्रमाणे पाकिस्तानचा ध्वज जाळत जम्मू काश्मीरमधील घटनेचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी दहशतवादी प्रवृत्तींना भारत चोख प्रत्युत्तर देईलच असा आशावाद व्यक्त करताना जगाच्या नकाशावरून पाकिस्तान दिसू नये अशी मोठी अद्दल घडवण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त केली। काल रोजी झालेल्या आपल्या हिंदुस्थानचे वीर जवान यांच्यावर केलेल्या अतिरेक्याने भ्याड हल्ल्यामध्ये आज आपले 44 आपले सैनिक त्या ठिकाणी वीर झालेले आहेत। या ठिकाणी मी प्रथमतः त्या पाकिस्तानचा आणि अतिरेक्यांचा जाहीरपणे इथं कठोर निषेध करतो आणि मला माहिती आहे की आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे गप्प बसणार नाही आहेत। तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, देशाचे पंतप्रधानांना आम्ही आवाहन करतो की हे खून का बदला खून से लेंगे अशा पद्धतीचं मी या ठिकाणी घोषणा करतो आणि या ठिकाणी प्रतिकात्मक आम्ही आज जाणलेलं आहे। पण आज यापुढे तर आम्ही फक्त पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळणार नाही, पूर्ण पाकिस्तान या जगाच्या नकाशावरून मिटून टाकल्याशिवाय आम्ही आज भारतातले नागरिक बसणार नाही। जवान भारताचे जे शहीद झालेले आहेत त्या पूर्ण शहीदांना आमच्या सोलापूरवासिया पूर्ण भारतवासियाकडून विनम्र अभिवादन। त्यांचं जे खून गेले ते खूनचा बदला आम्ही पूर्ण भारतीय घेणार आहोत आणि ह्याला पूर्ण जबाबदार आपल्या भारतातले अलगाववादी नेते आहेत, जे वंदे मातरम म्हणत नाहीत, भारत माता म्हणत नाहीत। मी तर म्हणतो जे भारत माता वंदे मातरम म्हणत नाहीत या देशात त्यांना अधिकार राहण्याचा अधिकार नाहीये आणि त्यांना चिरडून टाका त्या लोकांना। दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली। व्यर्थ न हो बलिदान अशा घोषणा श्रीराम युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या। किशोर रायचूरकर, सिद्धू भाईकट्टी, राजू पांचाळ, लक्ष्मण इडागोटे, अशोक सेडम, मनोज मलकुनाईक, चंद्रकांत मुंडे, बाळासाहेब अळसंदे, अरुण निंबाळकर, मल्लेश पुरवंत, कैलास इजगे आदींसह श्रीराम युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।